आज ना सकाळी सकाळी जावयासाठी चुलीवरच्या मटणाचा बेत केला होता. तर इथं चुलीवरती मटण शिजवून घेतलं आणि त्यानंतर असा काहीसा रस्सा तयार केला बघा. खूप छान झाली होती टेस्टला. तर त्यानंतर बघा जेवण वगैरे उरकून मी सर्वस्वी आणि सर्वस्वीचे पप्पा गावाला चाललोय, म्हणजे माझ्या सासरी चाललोय. तर इथं बघा खूप ऊन होतं म्हणून तोंडाला वगैरे बांधलं होतं, पण ते वाऱ्यानं काही राहत नव्हतं. नंतर ना तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमच्या घरचे सगळे धान्य वगैरे वाळवून ठेवायचं म्हणून गावी गेले. घरी सांगितलं नव्हतं आणि अचानक आल्यामुळे आजी बघा कशा खुश झालेत सर्वस्वीला बघून. तर ती आज चालली होती म्हणून त्या तिला थांबवत होत्या, कारण भाकरी वगैरे टाकायची होती तिच्यावरून तुकडा. मग आईने इथं भाकर तुकडा टाकून घेतलं आणि त्यानंतर तिला मिठी मारली. कधीशी तिला भेटते असं झालं होतं त्यांना. आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. आम्ही गेलो आणि एकदम पावसाचं वातावरण झालं. तर धान्य वाळत घातलं होतं तेच भरू लागलो आईंना. आणि इकडे सर्वस्वीला पण भरायचं होतं बघा. भरणं कमी आणि सांडणं जास्त चाललं होतं तिचं. तर धान्य वगैरे आत घेतलं आणि थोडा वेळ बसलो. थोडा वेळ बसल्यानंतर मग म्हटलं निघावं आणि घरी परत यायला चाललो बघ. इतकं छान वातावरण झालं होतं. काही ठिकाणी पाऊस पडून गेला होता आणि काही ठिकाणी पडायसारखा झालं होतं वातावरण. तर बघा आम्ही येत होतो तर वाटेला पाऊस पडून गेला होता. रस्त्याच्या कडेला पाणी झालं होतं आणि